नमस्कार, मी भूषण देवकर. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सरपंच हा मराठी चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. तर आपण भेटूयात या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री महादेव जाधवर सर आणि गायिका स्तुती लोखंडे यांना. सर, सरपंच म्हणलं की जिव्हाळ्याचा विषय वाटतो. प्रत्येक गावगावची खेड्यातला विषय आहे. तर आपण सहज हाक मारतो, काय सरपंच, काय चाललंय, काय नाही. असं एक जिव्हाळ्याचं नातं असणारा हे सरपंच पद. तर याविषयी असं नेमकं तुम्ही नाविन्य याच्यामध्ये काय मांडलेलं आहे? आणि आम्ही ऐकलंय की तुम्ही साऊथच्या धर्तीवर हा चित्रपट बनवलाय. ऍक्शन पट आहे, राजकारण आहे, रोमॅन्स आहे. बरंच काही की त्याच्यामध्ये ऍक्शन पट दाखवलेला आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? पहिल्यांदा तर मी भगवंत बार्शीकरांचे मी आभार मानतो. जय महाराष्ट्र. कारण तुम्ही आता म्हणालात की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या धर्तीवरच हा चित्रपट बनलेला आहे. परंतु ऍक्शन पॅक मूवी आहे. मराठी भाषा आहे. मला हिंदी पण करता येत होता. पण नाही, पहिल्यांदा आपल्याला मराठी पिक्चर करायचा आहे, मराठी चित्रपट करायचा आहे. ते माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं आणि एक वेगळा विषय लोकांसमोर मांडायचा आहे. हे मला संकल्पना बऱ्याच दिवसापासून होती. मला एक अशी संकल्पना, एक माझे मित्र आहेत नागणे म्हणून, नितीन नागणे, त्यांनी मेंढापूरचे आहेत. तर त्यांनी आले आणि माझ्यापाशी येऊन बसले. मला म्हणले की माझ्याकडे एक विषय आहे. म्हणलं काय? म्हणजे एखादी शॉर्ट फिल्म बनवू आपण. तर सांगा. त्यांनी सांगितलं सरपंच केला पण वाट लावून द्या. नाव तर भारी आहे म्हणलं, म्हणजे वाटतंय नाव खतरनाक आहे, टायटल चांगलं आहे, बनवू म्हणलं त्याच्यावर आपण पिक्चर, शॉर्ट फिल्म बनवू अगोदर ठरलं. पण नाही म्हणलं आपण फिल्मच बनवू मोठी. पण नंतर असं वाटलं की नाही, सरपंच वाट लावत नसतो, वाट दावत असतो. गावाचा एक कर्ता पुरुष आहे, प्रथम पुरुष आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की नाही, हे टायटल जरी कॉमेडी असेल, चांगला असेल तरी नाही, आपल्याला सरपंच हा पॉझिटिव्ह, कारण सरपंच हा त्या गावचा सिंगम आहे, लक्षात घ्या. मग माझा विषय असा झाला की चित्रपट बनवायचा आहे तर सरपंचाला पॉझिटिव्ह ठेवायचं, म्हणजे गाव पॉझिटिव्ह होईल. गाव पॉझिटिव्ह झालं तर मला असं वाटतं की आपला देश सुद्धा पॉझिटिव्ह संकल्पनेतनं, विचारातनं मोठा होईल. म्हणून मी हा चित्रपट बनवण्याचं ठरवलं. त्याच्यावर मी स्क्रिप्ट तयार केली. ही कथा नेमकी तुम्हाला कशी सुचली? नितीन नागणेचं कथा म्हणून, आणि याची पटकथा, संवाद, याचे ते अप्रतिम डायलॉग वेगवेगळे, हे जसं मला सुचलं डोक्यामध्ये, जसा विचार येतील अशा पद्धतीने मी लिहित गेलो. आणि बरेचसे मी चित्रपट, आता तुम्ही म्हणालात साऊथ, आवडतेत मला, बघतो मी ते चित्रपट. कारण रजनीकांत सगळ्या जगाला माहिती आहे, रजनीकांत म्हणजे आता देवच आहे माझ्यासाठी तर आहेच. आणि खरंच म्हणजे त्यांच्या प्रत्येक मी चित्रपट बघतो. आणि चित्रपट बघत असताना मी त्यात काय बघतो, तर कशा फ्रेम लावल्या आहेत, कसे ऍक्शन करतात, किंवा काही काही गोष्टी आपल्याला, मला जास्त त्याच्यात करता येतो, त्याच्यावर फोकस टाकत गेलो. आणि हळूहळू 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 पहिले जे मी काही केलेली होती कामं कला क्षेत्रामध्ये, म्हणलं आता थोडंसं आपण लेवल जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवायचं. मग त्या ह्याच्यानं मी करत गेलो. आणि हे सुचलं की नाही, सरपंच द पॉवर मॅन असंच नाव तयार करत. आणि 2-3 वर्ष झालं मी हे चित्रपट महामंडळाला रजिस्ट्रेशन करत होतो, त्याचे पैसे भरायचे. मला काही फोन पण आले की आम्हाला सरपंच चित्रपट बनवायचे, तर तुम्ही नाव रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तुम्ही बनवलंय. माझं झालंय तयार, ऑलरेडी झालेलं आहे. मी 3-4 वर्ष हे टायटल मी कंटिन्यू 3-4 वेगवेगळ्या नावानं, म्हणजे सरपंच त्याचे पैसे वेगळेच भरायचे, सरपंच द पॉवर मॅन त्याचे पैसे वेगळेच भरायचे, असे वेगवेगळ्या नावाने मी रजिस्ट्रेशन करून ठेवत होतो. का? तर कुणीतरी त्याचे रजिस्ट्रेशन केलं तर मला हे टायटल मिळणार नाही. म्हणून आता हा चित्रपट तयार झालाय, लवकरच प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला कलाकारांकडून काम करून घेताना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या आणि त्या तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेतलं? अडचणी हा मोठं काम कुठलं करत असताना येतातच, नक्कीच येतात. पण त्या अडचणीला हसत खेळत, हसत मुखानं जर सामोरं गेलं ना, तर त्या अडचणी म्हणतात की आम्ही येऊन काय उपयोग नाही, हा माणूस करतोय, त्यामुळे ते शिथिल होतात. आणि मला कुठल्याही कलाकाराचा काहीही त्रास झाला नाही. हा मूवी एवढा हसत खेळत झाला. आता ही स्तुती लोखंडे, म्हणजे हिनं
ऑलरेडी चित्रपटामध्ये कुठेही रोल केलेला नाही. परंतु मला एक गोष्ट नंतर सगळा तयार झाल्यानंतर चित्रपट मला समजलं की बाबा ही आपल्याकडं एक बार्शीतून एवढी सुंदर गायिका आपल्याकडं तयार होते, बनते. आज ही 10वीलाच आहे. तर मी विचार केला की नाही आपल्या लोकांना आपण किंवा आपल्या जवळच्या बार्शीतल्या कलाकारांनाच आपण एक स्टेज मिळवून द्यायचे. तर आपण तिला बोलवून घेतलं. ते आल्यानंतर तिला मी आलाप कसे कसे सुचत गेले त्या चित्रपटाच्या प्रसंगानुसार ते आलाप सुचले. त्याच्यानंतर तिनं गायले. खूप चांगलं वाटलं आणि तिचा आवाज अप्रतिम वाटला. नक्कीच तिच्या आवाजाला आपला महाराष्ट्र, भारत देश सुद्धा दाद देणार आहे. चांगल्या पद्धतीने तिनं गाते. खूप आनंद नक्कीच वाटला. तिच्या आवाजाला एक शास्त्रीय आधार आहे. नक्कीच, नक्कीच. हं. आपण कथानक जे आहे फिल्म याचं शूटिंग करताना काही मजेशीर किस्सेही घडलेले आहेत. त्याबद्दलही आम्ही ऐकून आहात की बाबा हे फाईट सीन आहे, याला का मारायचंय? त्याबद्दल थोडे काही हां. मजेशीर किस्से मी ऐकले आहेत. नाही, नाही. त्याबद्दल थोडंसं मला नाही, यावेळी नाही. आठवण काही होते. गोष्टी आहेत बरं का. आता आपले आपले कलाकार म्हणजे कसं, आता हां. मी सुद्धा एवढा काही मोठा कलाकार आहे का? नाही. आपण एक विचार करतो, की एखादी फाईट मला मारणार आहे. हं. आता मी विलनच्या ठिकाणी आहे. तर विलन काय विचार करतो? हेरोच मला मारणार आहे सारखं. माझे मित्र काय म्हणतील? हां, हां. माझे घरचे काय म्हणतील? किती मार खातो? हे ज्या गोष्टी आहेत. अहो मला काय पोरं यायची. सर, आम्ही सारखं मार खातो. तुम्ही कधी मारच खात नाहो. आम्ही म्हणलं आता मारा. माझा एक सीन आहे, जो मी पावडर मध्ये असा पूर्णपणे पडलेला आहे त्या बॅरलचा सीन साईडचा आणि त्या पावडर मधून उठतोय आणि सगळ्या अंगावर मी त्यांना सांगितलं तुम्ही काय करा पावडर टाका माझ्या अंगावर हाना म्हणलेला आता. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा मला किस्से तिथं घडलेले आहेत माझ्याबरोबर. आता टेक्निकल टीम आहे चित्रपटाची, हम्म. साऊंड आहे, कॅमेरा आहे, अनेक तांत्रिक बाबी आहेत. तर त्या नेमक्या तुम्ही कशा पूर्ण केल्या? साऊंडचा असेल 5.1 तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता टेक्निकल गोष्टी म्हणलं तर हा चित्रपट बनवत असताना ज्यावेळेस मी चित्रपट महामंडळाला लेटर पाठवलं की मला ऑडिशनची परमिशन पाहिजे. ते काय करतात ऑडिशनची परमिशन देतात आणि त्यांच्या ग्रुपवर ते लेटर टाकतात. ते ग्रुपवरचं लेटर काही पुणे मधील काही लोकांनी बघितलं, काही केल्या आणि मला बरेचसे कॉल आले की सर तुम्ही चित्रपट करायला लागले. मग आम्ही येतो. मग आमचे एक भाऊ आहेत प्रशांत जाधवर. मग त्याचा नेमकं मला कॉल आला. माझ्या लक्षात बी नव्हतं. फार 6-7 वर्षापूर्वी आम्ही एका पिक्चरमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो. मग त्याचा कॉल आला ते म्हणले मी यायला लागलो तुमच्याकडे या म्हणलं. सहज. त्यावेळेस माझ्या शूटिंगचं काही धोरण नव्हतं. फक्त मला ऑडिशन घ्यायच्या होत्या. मग ते आल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे बाबा आला तर बरं झालं. मग त्यांनी आल्यानंतर वातावरण बघितलं सगळं. सर आपण चित्रपट स्क्रिप्ट बघितली. चित्रपट खूप छान आहे. होणार आहे. म्हणलं ठीक आहे. मग करायचा म्हणल्यानंतर मला म्हटलं बाबा आपल्याकडे टेक्निकल टीम बार्शीतलेच काही कॅमेरामॅन आहेत ते आहेत ते आहेत सगळं माझं ठरलं तेव्हा आता आपण करूया. पण नंतर नंतर असं वाटलं की आपण जर समजा लोकल लेवलनं केलं तर ते काय होणार आहे की ते तेवढं पुरतं तिथंच संपणारा विषय. मग तसं नाही करायचं आता. मग त्याला म्हणलं की नाही आता तू आणि मी दोघांनी आपण दिग्दर्शन करायचं. का तर मी ह्याच्यामध्ये लीड रोल करतोय. मुख्य भूमिका मी करतोय. तर मला तेवढं लक्ष देता येणार नाही. प्रत्येक सीनला उठणं, बघणं, स्क्रीनवर बघणं की माझं कसं झालंय, माझं कसं झालंय एवढं नाही. तुझ्याकडं अजून एक 5-6 सहदिग्दर्शक घे. कॅमेरामॅन कोण आहेत त्यांच्याशी मला एकदा बोलणं करून दे किंवा माझे कॅमेरामॅन मी बोलवतो. आम्ही बऱ्याचशा कॅमेरामॅनशी बोलणं केलं. त्याच्यानंतर असं झालं की आम्हाला विशाल पांढरे म्हणून आमचे एक मित्र कॅमेरामॅन आहेत, पुण्याला आहेत. तर त्यांच्याकडे आम्ही कॉन्टॅक्ट केला. ते इथं आले. आल्यानंतर त्यांना आमचं काय असेल ते ठरलं कॅमेऱ्याचं आणि त्यांना मी सांगितलं होतं की बाबा तुम्ही कॅमेरामॅन आहेत तर तुम्हीच सगळ्या लाईट्स वगैरे सगळं तुम्हीच आणायचं. का? सगळं तुम्हीच बघायचं. कारण मी जर समजा वेगवेगळ्या पद्धतीने करायला गेलो तर वेगळी लाईट कॅमेरामॅन म्हणणार नाही ना त्यांनी लाईटच नीट नाही मारली आणि लाईटवाला म्हणणार मी काय करू त्यांनी सांगितलं तशी मारली. तर असं नको म्हणलं. तुझं साहित्य आणायचं. तू सगळं जबाबदारी घ्यायची. दोघं तुला जर काही असिस्ट करायला माणसं लागत असतील 4-5 चांगले लोक तर ती मी तुला देतो. त्या पद्धतीने त्यांनी बी एक्सेप्ट केलं. प्रत्येक गोष्ट कॅमेरामॅनने एवढ्या सुंदर पद्धतीनं
फ्रेमिंग. फ्रेमिंग म्हणा, ब्लॉक म्हणा, सगळे लावले आणि प्रत्येक सीन मला सांगायचा होतो, सर हा टेक कसा झालाय बघा. मला पहिलं असं वाटायचं की काय बघायची गरज नाही, पण मी बी बघत होतो कधी कधी असं. पण नंतर नंतर असं वाटलं की नाही, क्या बात, छान, बेस्ट करावं लागलं. आता बार्शीसारख्या ठिकाणी तुम्ही अत्यंत असे उत्तम उत्तम तुम्ही लोकेशन ऑफिस दाखवलेले आहेत की असं विदेशातलं सीन वाटावे असे. तर तुम्ही जे सीन दाखवलेत लोकेशन, म्हणजे काय अडचणी आल्या, कसे लोकेशन मिळाले, कसे काय काय लोकेशन माहित सुद्धा नाहीत लोकांना की हे इथलंच आहे. आता विषय असा आहे की हा चित्रपट जवळजवळ 80% बार्शी तालुक्यामध्ये शूट झालेला आहे. काही सीन बाहेरचे आहेत, परंतु बार्शी तालुक्यामध्ये काही लोकेशन एवढे सुंदर असू शकतील हे मला सुद्धा माहित नव्हतं. त्यानंतर मी ज्यावेळेस कॅमेरामॅन का आले, आमची सहदिग्दर्शक टीम आली, त्याच्यानंतर बरीचशी टीम जे आम्हाला हेल्प करत होती, ते चित्रपटात काही काम बी करत होते लोक. पुण्याचे लोक इथं आल्यानंतर बाकी बार्शीतले बरेचसे कलाकार आम्हाला जॉईन झाले. की त्यामुळं काय विषय झाला की मी त्यांना एक सांगितलं, ही कारची चावी, गाडी घ्यायची आणि आपण निघायचं. आम्ही पूर्ण 4-5 दिवस इथं ज्यावेळेस आमचं लोकेशन हंटिंग वगैरे सगळं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे फिरलो की कुठं कोणता सीन घ्यायचा. मग मला असं वाटायचं की काही लोकेशन कॅमेरामॅनला मी दाखवायचो, हे बरं वाटतंय का, ते बरं वाटतंय का, हे चांगलं वाटतंय का. त्यांनी मला सांगायचं की सर इथं असं होईल, ते हा प्रॉब्लेम. बरं, मग अजून चला मग दुसरं. आम्ही एका सीनसाठी 4-4 लोकेशन बघत फिरतो. खर्च झाला तरी चालेल, पुन्हा सारखा सारखा असा चित्रपट होऊ शकत नाही, ही आमची संकल्पना आमच्या डोक्यामध्ये सारखं होती. मग तो हळूहळू आम्ही सगळे लोकेशन पहिले पेपरवर्क केले की आम्हाला इथं इतकी अवस्था करायची. कुठलंही लोकेशन आम्हाला अशी प्रॉब्लेम आला नाही की आम्ही तिथे गेलो आणि तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आम्ही यूज दिला नाही. परफेक्ट सगळी शूट आमची होत गेली, हसत खेळत आनंदानं शूट. ही मला असं वाटतं की खूप छान झाली. नेमकं तुम्ही जे ऑडिशन घेतल्यात त्याच्यामध्ये जे तुम्हाला कलाकार मिळाले, नायक, विलन असेल, नायकाचा रोल तुम्हीच केलेला आहे, आणि काय सांगाल त्याबद्दल की बाबा तुम्हाला हे कॅरेक्टर कसे मिळाले आणि त्याच्याकडून काम करून घेताना काही गमती आणि अडचणी कशा आल्या? बऱ्याच ठिकाणी मी ऑडिशन घेतल्यानंतर काही कलाकार मला कनेक्ट झाले. मी असा विचार केला की ह्याच्यामध्ये मी सरपंच रोल करतोय स्वतः. आता हिरोईनचा विषय होता, मग हिरोईन पण मला पुण्याच्या ऑडिशनला भेटलेली. पण असं माझं ठरलं होतं की ही हिरोईनच्या रोलला बसेल किंवा अदर रोलला बसेल. नंतर तिचा एके दिवशी मला फोन आला की सर आमचं कसं आहे. मग ती म्हणते मी येते एकदा. तिला आल्यानंतर तिला थोडी स्क्रिप्ट दिली. तिचं पाठांतर अतिशय चांगलं होतं. पाठांतर चांगलं म्हणल्यानंतर तिचे 1-2 डायलॉग मी बघितले, मला असं वाटलं की लुक छान आहे, पाठांतर चांगलं आहे. तिला म्हणलं ठीक आहे, तू हिरोईन म्हणून सिलेक्ट मी होऊ शकतेस. तिनं ऑलरेडी दुसऱ्याच रोलसाठी आली होती, म्हणजे तिला दुसरा जो रोल आहे सेकंड त्यासाठी आली, पण तिला फर्स्ट लीड मिळाला. ते तिचं लक चांगलं होतं. खूप खुश झाली तिने की बऱ्याचशा ऑडिशन तर मी आजपर्यंत घेतलेले आहेत, झालेले आहेत माझ्या ऑडिशन, पण मला कुठेही एक असा चान्स चांगला मिळालेला नाही किंवा ब्रेक कुठं मिळालेला नाही. तर ह्या चित्रपटातून बऱ्यापैकी मला असं वाटतं की मला चांगली संधी उपलब्ध होत आहे. मग तिनं खुश झाली. तिला मी लगेच एक लेटर तयार करून दिला, तुझे सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर विषय असा झाला की आम्ही शूटिंगला सर्व कलाकार रेडी झाले होते. झाल्यानंतर अचानक बरेचसे कलाकार ड्रॉप झाले. म्हणजे अचानक 2 दिवस शूटिंग राहिलेलं असतं, बरेचसे म्हणजे 2-4 कलाकार. तर मी असं ते माझे येऊ शकत नाही, माझं हेच काम आहे, तेच काम आहे. मेन विलनच्या रोलसाठी बार्शीतले एक व्यक्ती होते, त्यांनाही मी सांगितलेलं होतं, ते शेवटच्या क्षणापर्यंत होते. अचानक त्यांनी म्हणले की सर मला खूप अवघड आहे, मला काम असतं. मी शांत झालो, आता करायचं काय, आपल्याला 2 दिवसात शूट चालू करायची. आता विलन हा मेन महत्वाचा पार्ट आहे त्याच्यातला. बाळासाहेब काटे म्हणजे पुण्याचे आहेत. सकाळी मी आपल्या चहा पीत बसलो होतो आणि ते समोरच्या हॉटेलमधनं माझ्याकडे असं घरात म्हणजे आपल्या घराकडे स्टुडिओकडे येत होते. बघितलं वेगळं दिसतंय, अशी सगळी चालत यायला आपल्याला, कपडे तशी एकदम पाटलासारखी. म्हटलं ठीक आहे, चांगलं वाटतंय म्हणून ते आत आले. आल्यानंतर बसलो होतो, या 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 म्हणून बसवलं.
कारण त्याची पर्सनॅलिटी अशी होती की क्या बात आहे, म्हणजे एकदम खतरनाक पर्सनॅलिटी. म्हटलं ठीक आहे, आपल्याला पार्टी मिळाला. मिळाला म्हणल्यानंतर बसा म्हणतो बसले. मी म्हणलं काय काय केलंय पिक्चर, कुठलं कुठलं केलंय. आमची सगळी टीम बसली होती. ते म्हणजे मी एक पिक्चर केलाय सर. मग मला बरं वाटलं जरा. म्हणलं आपल्याला एक चांगला कलाकार मिळाला. म्हणलं काय रोल केलाय. म्हणजे असं काठी घेऊन उभा होतो एका पिक्चर मध्ये माग आणि एकच डायलॉग होता. म्हणजे मी असं बघितलं, बाबा म्हणला त्याने काठी घेऊन माग उभा होता, ह्याला रोल दिला आता तर ही काठी आमच्या डोक्यात पडायची. म्हणून मी काय विचार म्हणलं ठीक आहे, पण करण्याची काय इच्छा. इच्छा तर काय कोणाला नसते, लय असते. मग लय आहे मला इच्छा असं वाटतं की जबरदस्त रोल करावं. ठीक आहे ना म्हणलं, मग तुम्हाला देतो चान्स मोठा, करू शकता तुम्ही, काहीच अडचण नाही. तुम्ही लीडला जर तुम्हाला टाकलं विलनच्या तर बघितलं पहिल्यांदा. खरं म्हणता का उभं माझ्या करता. मला खरंच म्हणतोय, पण बाकीचे जे कलर उडले होते, बाकीचे जे आमचे सगळे कलाकार होते. म्हणजे हा किस्सा मी का सांगतोय की मला आमच्या बाळासाहेब काटे मला काही कुठली गोष्ट सांगायची नाही, परंतु मला असं वाटतं की त्या व्यक्ती जरा सवय असते ड्रिंक करत. बाकीच्यांचं म्हणणं असं आलं की ते रात्री ड्रिंक खूप करतात, सकाळी उठायचे नाहीत, लवकर शूटिंगला यायचे नाही. मी म्हणलं ठीक आहे, बघू आपण ते काय असेल ते. म्हणलं पण त्यांनाच घेऊया म्हणलं. बाकीचे म्हणले नको नको, आमचे प्रशांत जाधव म्हणले, पण आमचे कॅमेरा म्हणले बघा बाबा तुम्ही काय, नाहीतर अवघड होईल आपल्या शूटिंगचं सगळं. म्हटलं काही नाही, एकदा मी चर्चा करतो. मग त्यांना बाजूला घेतलं. तुम्हाला जर चमकायचं असेल तर विषय चांगला आहे बघा सर, पण डायलॉग तुमचं सगळं खरं आहे, पण डायलॉग मला बोलताच येत नाही म्हणले. किती पण बोलवते ते बघू म्हणलं, आपण थोडस शिकू म्हणलं, काय करू, काय हरकत आहे. सर तुम्ही म्हणताय तर पण शिकवणार कोण. आम्ही शिकवतो ना, मी आहे, प्रशांत आहे, कॅमेरामॅन आहे, सगळे मिळून आम्ही तुला असं मस्त शिकवतो म्हणलं, काळजी करू नका. पहिल्या दिवशी त्यांना बसवलं, 2 तास असं जबरदस्त त्यांना डायलॉग बोलायला होते की त्यांचा आवाज असा होता, जरी फंबल पडला तरी आम्ही ते बरोबर एडिट करू शकत होतो. त्यांच्या आवाजामध्ये दम असल्यामुळं आम्ही त्यांना म्हटलं की बाबा तुम्हीच विलन. हा प्रसंग असा एक माझ्याबरोबर घडला. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की यांना घेतलं तर आपला चित्रपट कुठेतरी थांबण्याची शक्यता आहे, परंतु तो व्यक्ती असा मिळाला मला की प्रत्येक गोष्ट माझी आहे. माझ्यापेक्षा वयानं माझ्या थोरल्या भावासारखे आहेत, वयानं मोठे आहेत, खूप मी आदर करतो त्यांचा. पुण्यामध्ये चांगलं प्रेस्टीज आहे त्या व्यक्तीचं, खूप मोठी व्यक्ती आहे. तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीनं ज्यावेळेस आपली सगळी शूट झाली, एडिटिंग पिक्चर झाला, डबिंगला ज्या दिवशी आले त्यांनी डबिंग बघितली, डबिंग केली सगळी त्यांची, डबिंग अतिशय सुंदर झाली. त्यानंतर ज्यावेळेस म्युझिक झालं आणि ते चित्रपट पाहून इथून गेले, त्याच्यानंतर काही दिवसांनी मला फक्त एवढंच कळलं, त्यांनी सांगितलं सगळ्यांना किंवा मला दुसऱ्या कोणी कळलं की आता बाळासाहेब काटे एक थेंब सुद्धा दारू पित नाही. म्हणजे आदरानं सांगतो मी, म्हणजे असं नाही की बाबा त्यांचं मी काहीतरी सांगितलं. तुमच्याकडे येतो स्तुती, नेमका तुझा शोध कसा पूर्ण झाला या चित्रपटासाठी, नेमकं सुरुवात कशी झाली, नेमकं तुला चान्स कसा मिळाला, तिथपासून आपण सुरुवात करू. तू या चित्रपटामध्ये आलाप गायलेले आहे, स्तुती लोखंडे, तर काय सांगशील. मला सरपंच या पिक्चर बद्दल मला माहित झालं, परत मी ऑडिशन दिले देवाचं देणे होईल म्हणलं. तर मला सरांनी फोन केला की आपल्याला आलाप अशी अशी गायची. मी इतकी खुश झाले, मला आज आनंद खूप झाला मला. परत मला थोडी भीती वाटली, पप्पा मी काय गाऊ, मला काय गाता येईल. परत मी आपलं असं करत सरांना म्हणलं ओके मी गाते म्हणलं. परत मी इथं गायला आले, आलाप गायला. आलाप गाताना मला सर्वात प्रथम त्याच्यातली भावना मला हे समजली, कारण की गाताना जसे भावना पडते तसे ते गाण्याचा अर्थ दिसून येतो, मला हे समजलं. तसेच थोडी भीती वगैरे वाटली मला आधी, पण सरांनी तुम्ही मला शिकवलं, मार्गदर्शन केलं, म्हणून आज मला ते जमलं झालं. नेमका स्टुडिओ रूमचा तुझा अनुभव कसा आहे.
पहिल्यांदा स्टुडिओ रूम मध्ये गायली ती आला नेमकं तुला पायलट लावून गात असताना आला जो अनुभव होता ऍक्च्युली बाहेरून तुम्हाला सर सांगत होते असं गायचंय तसं गायचं आणि त्याच्या आतमध्ये जाताना नंतर बाहेर येताना ते अनुभव काय मी प्रथमतः स्टुडिओमध्ये पाऊल ठेवले की मी थोडी घाबरली, कारण की मी फर्स्ट टाइम करत होते. तर मग मला तुम्ही सांगितलं की असं असं गायचं आहे. मी आतमध्ये गेले नाही. मी गेले तिथं ते हे लावले ते. मग तिथं पाहिलं मी आता इथून मला स्टार्ट करायचंय. याचा मी आज अनुभव घेतला ते पाहिलं. परत गाताना मला थोडं असं घशामध्ये खडखड वगैरे लागली. कारण की मी फर्स्ट टाइम करत होते. फर्स्ट टाइम भीतीने होतं. तर झालं. परत मला सुचलं नाही की इथं कशी भाव टाकू मी. म्हणून मला थोडं ते गावायचं अवघड गेलं. परत तुम्ही समजून सांगितलं की मला आलं की नाही. की आपण या चित्रपटामध्ये विलन पण आहे म्हणजे जेंट्स मध्ये पण विलन आहे लेडीज मध्ये पण विलन आहे आणि त्या भूमिका एकंदरीत बरंच ऐकण्यात आलेलं आहे तर काय सांगाल जे स्त्री भूमिका आहे विलनची ते अतिशय उत्तमरित्या बजावली आहे. तुम्हाला सांगतो की स्त्री असो पुरुष असो, हा विलन हा माणसाची प्रवृत्ती आहे. तर ते प्रवृत्ती ही कोणाला विलन होऊ वाटत नसतं. कॅरेक्टर करताना सुद्धा कोणालाच वाटणार नाही की मी विलन असावा. प्रत्येकाला असं वाटतं की मी हिरो असावा. पण ते कॅरेक्टर आहे म्हणून करावं लागतं. हे पहिलं एक आहे. तर तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये काही जे निगेटिव्ह रोल आहेत केले अत्यंत चांगल्या पद्धतीनं. मग त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब काटे असतील जे पाटील आहेत त्यांच्या अपोजिट जे संगीताचा रोल केलेले आहे उषा चव्हाण ते आंबेजोगाईचे आहेत त्यांनी सुद्धा अप्रतिम रोल केलाय. बाळासाहेब म्हणजे पाटलांच्या मुलाचा पण रोल आहे आणि त्यात पाटलाच्या मुलाचा जो रोल केलाय तो प्रशांत आवंडे तो पुण्याचा आहे. चांगल्या पद्धतीचा अप्रतिम रोल त्यांनी सुद्धा केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्या बार्शी तालुक्यातून बार्शीतून जवळजवळ तुम्हाला सांगतो माझ्या अंदाजानं 25 ते 30 मुलं असतील किंवा बाकीचे लोक असतील त्यांनी निगेटिव्ह रोल केलेले आहे. विलन फाईट सीन मध्ये आपल्या भारत पवार आहे, ऍडव्होकेट विजय काकडे आहे, त्यानंतर सोलापूर रोडची आपली बार्शीतली KGF टीम आहे, पुन्हा घवाने सर आहे, त्यानंतर पुन्हा आपले प्रमोद माळी सर. तर त्यांनी जो पंचाचा रोल केला आजपर्यंत त्यांचे पंच म्हणून महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. पण त्यांना सुद्धा थोडा निगेटिव्ह रोल करावा लागला. म्हणजे एवढा निगेटिव्ह नाही परंतु त्यांनी जो रोल केला पण त्याविषयी त्यांना सुद्धा खूप आनंद वाटतो की आज मी एवढा मोठा रोल केला. त्यानंतर त्यांनी मला कुठली गोष्ट लागली तरी सहकार्य पटकन करत होते. अविनाश वडतिले असेल ज्याला मिल मध्ये आम्ही निगेटिव्ह रोल मध्ये असा बांधून टाकला होता आणि दोरखंड 25 किलोचा होता असा जाड एवढा दोरखंड. तर तुम्हाला सांगतो 2 तास त्याला असा बांधलेला होता. तर त्याच्या हाताची अवस्था खूप बिकट झाली होती. मी खरंच त्याची माफी मागतो. आमचे कुलकर्णी सर सुद्धा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बांधलं होतं. म्हणजे आमचा दिवस पूर्ण त्याच्यामध्ये गेला होता. दोघांचं सुद्धा मला कौतुक करावं वाटतं की हे जे आहे खांदे उकळायची वेळ आहे. म्हणजे इतकं त्यांना बांधून थोड्यावर रिलॅक्स करत होतो आम्ही. परंतु शेवटी शूट चालू झाली की शेवटी ते लोकेशन त्या ठिकाणचं जे आहे ते पडलेलं जे इमारतात दिसते त्याबद्दल काय सांगाल? ते लोकेशन आम्ही कसं केलं म्हणजे ते खूप म्हणजे अतिशय चांगलं लोकेशन मला दिसलं. मग ते दिग्दर्शकाची नजर असते. प्रत्येक व्यक्ती मला ट्रेलर बघत असताना पहिल्यांदा तोच विचारतो की हे लोकेशन कुठलं आहे. तुम्ही फार दूर जाऊन कुठेतरी केलेलं असेल परंतु नाही. दिग्दर्शक हा काय असतो किंवा कशा पद्धतीनं करावं लागतं की हैदराबादला घेतलंय तुम्ही. सगळेजण तेच म्हणतात की माझ्याकडे जे लोकेशन आहेत ते तुम्ही खूप आउट ऑफ सिटी किंवा हैदराबाद पुणे मुंबई ह्या ठिकाणी घेतलेत का किंवा एवढा कुठेतरी किल्ला किंवा वाडा कुठेतरी तो मोठा होता का अशा पद्धतीने बोल. परंतु ते नाही. बार्शी मधील मिल आहे आणि बार्शी मधले बरेचसे लोकेशन मी तुम्हाला सांगितलं 80% लोकेशन हे बार्शीतले आहे. त्यानंतर पानगाव मध्ये काही शूट केले. पानगाव मध्ये आमचे सरपंच आहेत दयानंद गाडे ते माझे वर्गमित्र आहेत. त्यांनी स्वतः सरपंच होते त्यामुळे त्यांनी खूप उत्साहात आम्हाला सर्व मदत केली.
त्यानंतर आता तिथं पानगावमध्ये नंदकुमार देशमुख हे सरपंच आहेत. म्हणजे ह्या सर्वांनी मिळून खूप मदत केली. त्याच्यामध्ये पानगावमधले बरेचसे कलाकार, मला वाटतं पानगावमधले जवळजवळ 100 कलाकार तरी त्याच्यामध्ये काम केलेले आहेत. बार्शीमधले बरेचसे कलाकार आहेत, बार्शीच्या बाहेरचे खेडेगावातले बरेचसे कलाकार आहेत, वैरागून बऱ्याचशा ठिकाणून आलेले कलाकार आहेत. त्यानंतर जे बाहेरचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून सुद्धा ह्या कलाकारांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा विषय नाहीये. निगेटिव्ह रोल हा फक्त रोल आहे, हा आपण एक प्रबोधन करतोय. आपण आता बरेचसे चित्रपट बघतोय. अमरीश पुरी किती निगेटिव्ह होते. आपले निळू फुले त्यांना तर चप्पल फेकून मारली तर ते म्हणायचे की मला पावती मिळाली. म्हणजे इतक्यापर्यंत त्यांची काही उदाहरणं आपण ऐकतोय. तर ते खरं काय खोटं काय ते सगळ्या गोष्टी, पण त्यांची उदाहरणं आपण ऐकतो. म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विषय नाही. एक चांगला संदेश या चित्रपटातून समाजाला जावा म्हणून मी हे चित्रपट तयार करण्यासाठी पुढे आलो. आणि सर्व टीमचं मला एवढं मी आभार मानतो सर्वांचे, एवढं सहकार्य झालंय, खूप मोठं सहकार्य झालं. त्याच्यामध्ये अचानक असे कलाकार मला मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मी एकच म्हणेन आता की ऍक्टिंगला जर कुठंतरी फुलवायचं असेल तर त्या आवाजात सुद्धा दम लागतो. तुम्ही बघा पिक्चर किती भारी आहे आणि आवाज कमी केला तर किंवा एकदम कमी असेल मजा येत नाही. पण तोच जर आवाज आता हिचा आवाज, हिने जे मला एक लाईन आठवते, रुत है नई मौसम नया तूने मेरे दिल पे जादू किया. तिचा जो तो आवाज होता संगीतावाला भी बहुत अच्छा संगीता, तर ते त्या ज्या गोष्टी होत्या मला अतिशय भावल्या आणि मला भावल्या म्हणजे एका दिग्दर्शकाला भावल्या. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्राला नक्कीच आवडणार आहे, खूप सुंदर वाटणार आहे. म्हणून मी म्हणतो की चित्रीकरण हे इम्पॉर्टंट आहेच, पण त्याच्यामध्ये जे आलाप आहेत किंवा त्याच्या मागचे जे गाणे आहेत त्याच्यामध्ये जे भाव ओतलेले आहेत, भावना ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्या तिनं दिल्या. त्याच्यामुळे मी तिचं स्वतःहून माझ्या टीम कडून कौतुक करतो. पूनम दसे मॅडम यांनी पण त्याच्यामध्ये थोडेसे आलाप आणि काही पूनम दसे मॅडम पण येणार आहेत. त्यांचे पण मी सर्वांचे आलाप बरेचसे आलाप बऱ्याच कलाकार जेंट्ससाठी त्यांनी दिलेले आहेत. राधा खुडे, प्रसिद्ध गायिका राधा खुडे यांनी एक आयटम सॉन्ग आपल्या चित्रपटात गायलेलं आहे. ते पण जबरदस्त असं धमाकेदार त्यांनी गायलेलं आहे. तर बघा चित्रपट चालू होता, शूटिंग चालू होती, मला बरेचसे गीत येत होते, बरेचसे गाणे माझ्याकडे येत होते, आयटम सॉन्ग वेगवेगळे गाणे येत होते, लावण्या येत होत्या. पण आमचं एकच होतं, आम्हाला लावणी हा ह्या चित्रपटाचा भाग नव्हता. घेतला असतं परंतु आम्हाला असं वाटतं की आपण थोडं आयटम सॉन्ग, कथानक तसं नव्हतं. मग आम्ही काय केलं, आयटम सॉन्ग सर्च करत गेलो. त्यात आमचे एक मित्र आहेत काशी पाटार, त्यांनी गीतकार आहेत, त्यांनी लिहिलेलं गाणं नुकतंच त्यांनी राधा खुडेंकडनं गाऊन घ्यायचं असं त्यांचं चाललेलं सगळं नियोजन चालू होतं आणि माझ्या कानावर आलं. आणि त्यांनी बघा की चित्रपटाला योग असतो, त्यांनी मला एक कॉल केला की सर मी गाणं खूप छान लिहिलेलं आहे, तुम्ही ऐका एकदा. म्हणजे या सर शूटिंगचं काम चालू आहे. त्याने आल्यानंतर त्यांनी मला ते गाणं ऐकून दाखवल्यावर लगेच 2 लड्डू, कुठले 2 लाडू, एक क्या बात आहे. गाणंच म्हणलं, गाणं कर्नाट आहे. कारण राधा खुडेंचा आवाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक ठसकेबाज आणि जबरदस्त आवाज आहे. मग राधा खुडेंचं गाणं म्हणल्यानंतर गाणं खूप सुंदर आणलं. ठीक आहे चला आपण करूया म्हणजे याच्यावर चित्रीकरण करायचं ठरलं. आणि तुम्हाला सांगतो त्या गाण्यासाठी एवढा उत्साह होता सगळ्यांचा. तुम्ही सगळे बघत असाल बार्शीकडे, आम्ही लिंगायत बोर्डिंग मध्ये ते गाणं तयार केलेलं आहे. बार्शीमध्ये लिंगायत बोर्डिंग, तर बोर्डिंग म्हणजे ते खूप सुंदर असं हॉलच आहे, परंतु खूप छान तिथं आम्हाला लोकेशन मिळालं. आम्ही एवढे तुम्हाला सांगतो 100 किलोमीटर गेलो त्या हॉटेलसाठी. असं पूर्ण उस्मानाबाद वगैरे असे ते धाराशिव इकडे बरेचसे तालुके जिल्हे फिरलो. तुम्ही नाईटलाच केलं कसे? हा नाईटला केलं होतं. तर आम्ही लोकेशन बघण्यासाठी खूप खूप म्हणजे मला वाटतं बरंचसं आम्ही डिझेल झाला असं तिथला लोकेशन तिथं चांगलं आहे, तिथं चांगलं आहे. शेवटी हॉटेल पडकं होतं, त्याला आम्हाला डिझाईन करायचं चाललं होतं की ह्याला डिझाईन करून ह्याला रंगरंगोटी करून आपण थोडंसं लाइटिंग करून ह्याच्यावर घेऊ.
पण नाही, पुन्हा असं वाटलं की क्या बात आहे, ही लोकेशन कडक आहे. आणि त्याच्यानंतर त्या गाण्यासाठी आम्हाला ते लोकेशन चांगलं मिळालं. दंग्यात बोर्डिंग मध्ये जे स्टेज आहे त्या स्टेजच्या पाठीमागचं जे लोकेशन होतं अप्रतिम वाटलं, आणि तिथं आम्ही सगळं गाणं जबरदस्त. पूर्ण गाणं तयार केलं. आता तुम्ही या चित्रपटाच्या टेक्निकल बाजू काही सांभाळलेल्या आहेत. डायलॉगचं लेखन असू द्या आणि त्या स्टुडिओमध्ये जे आपल्याला रेकॉर्डिंग करायची, व्हॉइस द्यायचा आहे, डायलॉग द्यायचा आहे, कलाकारांकडून आवाज घेतलेले आहे बरोबर. आणि त्याचं एडिटिंग आहे महत्वाचं काम. म्युझिक एडिटिंग आहे, डायलॉग एडिटिंग आहे. ते तुमचा मुलगा अनिकेत आणि तुम्ही स्वतः हे केलेलं आहे. तर त्याची मदत कशी मिळाली आणि तो पण सध्या 10वी मध्ये आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटायला लागले हे सगळे 10वीचीच मुलं एकदम फास्ट आहेत. तो ते पण तो 10वीतच 10वीला आहे. आहे. आमचा मुलगा 10वीला आहे. ज्यावेळेस मी चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर मी पहिलं तर मला 2-3 महिने 3-4 महिने गेले त्याचं एडिटिंग कोण करेल. मी मुंबईला गेलो, पुण्यात गेलो. त्याचं एडिटिंग काही व्यवस्थित मला लवकर होण्यात गेलं. शेवटी डोक्यात एक विषय आला की नाही, आपण करू शकतो, हे पाठीमाग केलेलं आहे मी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, थोडी शिकावं लागेल. मी काय केलं की माझ्या बेडरूम मध्ये एक टेबल ठेवला, टेबलवर कॉम्प्युटर ठेवला, लगेच आणला, नवीन ठेवला, चला सुरू केलं. सुरू केल्यानंतर पहिले 4 सीन झाले. माझ्या मुलाला म्हटलं ये रे जरा बघ, म्हटलं कसे झाले सीन. त्याने बघितला, असा बघितला म्हणला पप्पा असला पिक्चर कोण बघणार म्हणला. बघितला काय झालं, अहो असे सीन असते तो म्हणला. आता सगळ्याला एकदम जबरदस्त लागतं म्हणला, पुष्पासारखं ह्याच्यासारखं असेल, KGF, RRR असे नाव घेतला. त्याला म्हणलं 400 करोडचे आहेत म्हणलं, माझा 4 कोटीचा बी नाही रे भाऊ म्हटलं, पण तेवढ्या कोटीचा करून दाखवू म्हणलं, थांब बसा म्हणलं. गेला ते आणि मी पुन्हा माझी एडिटिंग सुरू ठेवली. 15 दिवस माझं कंटिन्यू रात्री 2-3-4 वाजू द्या, मी कधीही काही बघितलं तुम्हाला, दिवस रात्र मी त्या एडिटिंग मध्ये व्यस्त होतो. आणि एडिटिंग पूर्ण झाल्यानंतर मी अनिकेतला अजून एकदा बोलवलं, आता बोलले त्यांनी असं पिक्चर बघितलं, सगळं बघत गेला. म्हणला पप्पा डायलॉग चांगला आहे म्हणला, मध्ये खरखरच आवाज येतोय म्हणला. त्याला काय माहित होतं डबिंग काय करायचं, काय असतं डबिंग हे माहित नाही. बरोबर खरखर आवाज येतो ना म्हणलं. मग मी इथल्या सुतारांना बोलवलं, शिंदे म्हणून आमचे सुतार आहेत, त्यांना बोलवलं. म्हणजे इथं आपल्या वरती आपल्या स्टुडिओ रूम करायची, पूर्ण स्टुडिओ करायला म्हणलं. ह्या कोपऱ्यामध्ये तुम्ही म्हणलं एक आता मला उकलबूत करून द्या 5 फुटाचा. आणि त्यांनी रेकॉर्डिंग रूमला 2 प्लायवूड वगैरे मी आणून सगळं पूर्ण प्लॅस्टर ऑफ पॅरिस सगळं एकदम टाकलं, सगळं पॅक करून घेतलं. पॅक केल्यानंतर त्याला अकॉस्टिक फोम सगळं गोष्टी जेवढं लागतं कुठे कॉम्प्रोमाइज न करता, भारी स्टुडिओ माईक भारी आणले, त्याचे साऊंड सिस्टीम भारी आणल्या, त्याचे जे लागतं ते सॉफ्टवेअर त्याला घेतलं. प्रीमियर प्रोवर मी त्याला एडिट केला. त्यानंतर डबिंगसाठी वेगळे सॉफ्टवेअर घेऊन मी डबिंग पिक्चर करायचं ठरवलं. मग डबिंगची माहिती घेतली, कशा पद्धतीने करतात. आता माझ्यापेक्षा जास्तच पुढं, आता मी करतो पप्पा म्हणला डबिंग, आणि त्यांनी डबिंग करत गेला. त्यांनी जसे जसे डायलॉग ऐकत गेला किंवा जे मी एक्स्ट्रा डायलॉग चित्रपटात टाकत होतो ते डायलॉग जे त्याच्या जे कोणी असू द्या, ते एक्स्ट्रा डायलॉग ऐकल्यानंतर चित्रपट हा त्याला आवडलाच पाहिजे. एक्स्ट्रा असू द्या किंवा अगोदरचे असू द्या, जे जबरदस्त डायलॉग होते ना, प्रत्येक फ्रेम मध्ये, प्रत्येक सीन मध्ये डायलॉग हा प्रकार मी ठेवलेला आहे. एंट्रीज माझी असू द्या, विलनची असू द्या किंवा कोणी हिरोईन असू द्या, जबरदस्त एंट्री सगळ्यांच्या मी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे चित्रपट हा बघताना कुणालाही बोर नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने मी त्याचं नियोजन केलेलं आहे. चित्रपटाचे मुख्य संगीतकार जे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगता? आता विषय असा आहे की एके दिवशी सोलापूरला गेलो होतो, रामनवमीचा दिवस होता. त्या रामनवमीला गेल्यानंतर मी आता एक कार्यक्रम होता तिथं फडकुले सभागृहाला, तिथं माझा सत्कार वगैरे झाला. आणि तिथं आपल्याच भागातील पण काही साऊथला काम करणारे लोक आहेत. तर त्याच्यामध्ये ओमराज म्हणून म्युझिशियन आहे. तर ते ओमराज त्यांना मी सहज फोन केला
सर म्हणलं जरा मी इथं आलेलो आहे, आपली मला भेट द्यायची. तो चित्रपट बघितला, ऐकला, आवाज वगैरे ऐकले, खूप जबरदस्त झाले म्हणजे आम्ही म्युझिक Yes. देणार. Yes. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच म्युझिकचं साहित्य आणलं. मला प्रत्येक गोष्ट त्यांनी विचारत होती की सर ह्या सीनला ही म्युझिक तुम्हाला आवडते का बघा, पुन्हा म्हणू नका इथं कमी पडले. मला ते खूप त्यांचं आवडायचं आणि त्यात आम्ही पण करत गेलो. त्याच्यानंतर आता आमचे भूषण देवकर देवसंगीत विशारद आहेत, त्यांना सुद्धा मी कॉन्टॅक्ट केला की सर मला तर असं वाटत होतं की तुमच्याकडूनच आपल्याला म्युझिक करायचं आहे, परंतु एक चित्रपट मोठा आहे तर साऊथच्या स्टाईलनं करतोय आपण, बघा आपण या तुम्ही पण जरा शिकून घ्या. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठं असं सहकार्य करत गेले. त्याच्यामध्ये काही पॅचेस त्यांनी सुद्धा वाजवले, काही आलाप त्यांनी गायले. म्हणजे या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी अनुभव आमच्या घेणं चालल्या. गरजेचं आहे ना डायरेक्ट. आणि त्यात अनुभव भूषण देवकरांना मला वाटतं की फारच आला असा. आणि ते भूषण देवकर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, हेच आहे. आणि आता ते चांगल्या पत्रकार आहेत, स्वतः संपादक आहेत शिवकीर्ती न्यूजचे. आणि मला असं वाटतं की त्यानंतर त्यांनी ते सगळं पिक्चरचं ज्यावेळेस काम झालं त्यावेळेस शिवकीर्ती न्यूज चालू केलेला आहे आणि खूप भारी घेत आहे तुमचं शिवकीर्ती न्यूज. त्याबद्दल तुम्हाला सुद्धा आमच्या शुभेच्छा. तू ते काय सांगशील याच्यामध्ये बऱ्याच अशा लाईन्स आहेत की तुला ते गाताना अनेक अडचणी आल्या किंवा रिटेक झाले आणि ते अनुभव कसे होते आणि सरांनी सोपं करून कसं सांगितलं त्याबद्दलचे अनुभव आणि चॅलेंजिंग काम कसं होतं ते आणि सोपं कसं झालं. आम्ही असं तसं रेकॉर्डिंग करत होतो. रेकॉर्डिंग करताना मला गाण्यास खूप अडचणी आल्या. जसे की आम्ही बसल्या बसल्या असं ट्राय केलं, लाईन ठेवलेले, मी दीवानी मी मस्तानी या गावाची हाय मी राणी संगीता, अशी लाईन होते त्याच्यामध्ये. जसं की याच्यामध्ये मला फील टाकायला थोडं आवडत होतं. संगीता संगीता संगीतामध्ये काय आहे ना शेवटी त्याच्यामध्ये फीलिंग ना मला ते समजत नव्हतं. ते कसं टाकून फक्त काय करू. संगीतामधला तो ब्रेक मध्ये द्यायचा होता फील संगीता हा वाला